Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राष्ट्रवादी सुनील तटकरे यांच्या विरोधात सूर प्रशांत किशोर यांनी सर्व अभ्यास करूनच निष्कर्ष मांडला. खुर्चीला चिटकून बसण्याचा आग्रह कशासाठी? तुपाली ठोंबरेंचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा. अजितदादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत. उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत. पोस्टमध्ये नेत्यांची नावं घेणं टाळलं. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद. तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय. अंजली दमानी यांचं मोठं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस. धाराशिवमध्ये दुपारी तुळजाभवानीचं दर्शन घेणार तर सोलापूरमध्ये 4 वाजता जरांगेंची इशारा सभा होणार. मराठा आरक्षण रद्द करण्याचा घाट सुरू. 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा तर जरांगेंचा गैरसमज दूर करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पडताळणीमध्ये 61 अर्ज अवैध. जात नोंद पुरावे आणि वंशावळ सिद्ध न झाल्यानं अर्ज रद्द तर 15,597 उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र वितरित. नाशिक महापालिकेची आज महासभा होणार. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महासभा वादळी होण्याची शक्यता. सत्ताधाऱ्यांसह विरोधक अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले. प्रत्येकाला फक्त कमिशनची देणं घेणं. राज ठाकरेंचा आरोप. तर राज ठाकरेंना सर्व कामांची यादी देईन. त्यांनी भ्रष्टाचार कुठे झालाय ते सांगावं. महाजनांचं प्रत्युत्तर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. NUCFDCच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार. राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक भेट होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज IIT दिल्लीमध्ये तरुणांना संबोधित करणार. IIT दिल्लीमध्ये दीक्षांत समारंभाला हजेरी लावणार. विद्यार्थी आंदोलनानंतर मोदी काय बोलणार याकडे लक्ष. अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण तत्काळ काढा. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप. दिपके काल पोलीस अधिकाऱ्यावर संतापले होते. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार. 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. कात्रज दूध संघाच्या विक्री दरामध्ये 2 रुपयांची वाढ. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये जवळपास 10% वाढ होण्याची शक्यता. 11 तारखेपासून अंमलबजावणी होणार. IIT मुंबई कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवर FDAची कारवाई. FSSAI परवाना नसताना सुरू असलेल्या कॅन्टीन तत्काळ बंद. दोन्ही कॅन्टीनला स्टॉप बिझनेसची नोटीस. तपासणीमध्ये परवाना आणि अन्न सुरक्षा नियमातील त्रुटी उघड. पुण्यामध्ये जुलै महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. 27 जणांचा डेंग्यूची लागण तर चिकनगुनियाचे 7 पॉझिटिव्ह रुग्ण. EMI भरायला उशीर झाल्यास आता मोबाईल लॉक होणार. RBI कडून बँका आणि वित्तीय संस्थांना परवानगी. हप्ता भरायला 60 दिवस उशीर केल्यास फोन लॉक होणार. नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलांसह 40 तरुणांचं लैंगिक शोषण. 200 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचा पोलिसांना अंदाज. अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत असल्याचा अत्याचार केल्याचा आरोप. पोलिसांकडून तपास सुरू. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार. माटुंगा मुलुंड दरम्यान लोकल फेऱ्यांमध्ये बदल. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.